योगिनी एकादशी 2026 आषाढ महिन्यातील पहिली एकादशी. जाणून घ्या अचूक तारीख आणि व्रताचे नियम. एकादशी तिथीला भगवान विष्णूच्या आराधनेसाठी पवित्र मानले जाते. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी योगिनी एकादशी यंदा अत्यंत पुण्यदायी मानली जात आहे. मात्र यंदा एकादशी तिथी 10 जुलै आणि 11 जुलै अशा दोन्ही दिवशी येत असल्यामुळे व्रत नक्की कोणत्या दिवशी ठेवावे याबाबत भाविकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. पंचांग आणि शास्त्रातील नियमानुसार जाणून घेऊया याचे अचूक उत्तर. एकादशी तिथी आणि शुभ मुहूर्त. वैदिक पंचांगानुसार आषाढ कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 10 जुलै 2026 शुक्रवार रोजी सकाळी 8:10 सुरू होणार आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 जुलै 2026 शनिवार रोजी सकाळी 5:23 असेल. त्यानंतर द्वादशी तिथी सुरू होईल. यंदा एक विशेष ज्योतिषीय योग बनत आहे, ज्याला शास्त्रामध्ये एकादशी क्षय म्हटले गेले आहे. दोन्ही दिवशी सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी पूर्णपणे नसेल. शास्त्रानुसार अशा स्थितीत पहिल्या दिवशी व्रत करणे श्रेष्ठ मानले जाते. या नियमानुसार गृहस्थ जीवन जगणाऱ्या भाविकांसाठी 10 जुलै 2026 शुक्रवार रोजी योगिनी एकादशीचे व्रत करणे शास्त्रसम्मत राहील. तर दुसरीकडे वैष्णव संप्रदायाच्या परंपरेचे पालन करणारे भक्त 11 जुलै 2026 शनिवार रोजी हे व्रत करू शकतात. पूजा विधी आणि नियम. योगिनी एकादशीच्या व्रताचे नियम आदल्या दिवशी म्हणजे दशमी तिथीपासूनच सुरू होतात. दशमीचे नियम. दशमीच्या दिवशी केवळ सात्विक अन्न खावे. मूग, मसूर, गहू, ज्वारी आणि वांगी खाणे टाळावे. तामसिक अन्नापासून दूर राहावे. एकादशीची पूजा. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र घालावे. भगवान विष्णूंचे स्मरण करत व्रताचा संकल्प करावा. पूजा साहित्य. विष्णूंच्या मूर्ती किंवा प्रतिमेची पूजा करावी. त्यांना तुळशीची पाने, पिवळी फुले, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करावा. मंत्रपठण. विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय चा मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. पारण. द्वादशी तिथीला विधीपूर्वक पारण करून उपवास सोडावा. व्रत करताना कोणत्या गोष्टी पाळायच्या? तुळशीची पाने तोडू नका. एकादशी आणि द्वादशी अशा दोन्ही दिवशी तुळशीची पाने तोडणे वर्जित मानले जाते. त्यामुळे पूजेसाठी लागणारी तुळशीची पाने एक दिवस आधीच तोडून ठेवावीत. भाताचे सहज वर्ज्य. एकादशीच्या दिवशी भात खाणे पूर्णपणे निषिद्ध आहे. व्रत करणाऱ्या व्यक्तीसोबतच कुटुंबातील इतर सदस्यांनीही या दिवशी भात खाणे टाळावे. तुळशीला पाणी घालू नका. या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला उपवास करते असे मानले जाते. त्यामुळे एकादशी तिथीला तुळशीच्या रोपट्याला पाणी घालू नये. केवळ तिची पूजा करावी. आर्थिक समृद्धीसाठी करा हे विशेष उपाय. विष्णू सहस्त्रनाम पठण. एकादशीला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्र पूजा करून विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्यास धन लाभाचे योग बनतात. देवाला पिवळी मिठाई किंवा पिवळी फळे अर्पण करावीत. अन्न आणि वस्त्रदान. या दिवशी गरजू किंवा गरीब व्यक्तीला अन्न आणि धन दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पिवळ्या रंगाच्या कपड्याचे दान केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.